स्पष्ट स्वरूपाचे आदेश आहे। आधी पुनर्वसन मग धरण ही असणारी एक भूमिका आहे। मात्र भांडवलदारांच्या आणि जमीन भूमाफियांच्या दबावामध्ये या ठिकाणी संविधानाची पायमल्ली सुरू आहे आणि जे पुनर्वसनाचे जे नियम आहे हे सर्व डावलून या ठिकाणी जे होत आहे हे बघत असताना आपण भारतात राहतो का तालिबानमध्ये राहतो अशा प्रकारचा एक प्रश्न स्वाभाविक स्वरूपामध्ये इथे आल्यानंतर हा उपस्थित होणं स्वाभाविक आहे। या संदर्भामध्ये प्रचंड विलंब झालेला आहे आणि या विलंबाच्या नंतरही आता प्रशासनाने ला वटणीवर आणण्याकरता हे थेट स्वरूपामध्ये बाळगंगा प्रकल्पातील सर्व भूमिपुत्रांनी जे दंड ठोपटले आहेत ते अत्यंत रास्त आहे। त्यांचा संघर्ष हा सत्यावर आधारित आहे, नियमावर आधारित आहे आणि प्रशासनाने तातडीने यांच्या सर्व ज्या मागण्या आहेत नवे तर सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जे आदेश आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करावी। सरकारमधील मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, अधिकारी हे इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे नियमामध्ये नसणाऱ्या गोष्टी या दबाव आणून त्या ठिकाणी टावर उभारण्याच्या अनुषंगाने किंवा व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहे। तात्पर्य तिसऱ्या मुंबई ही भांडवलदारांसाठी, तिसरी मुंबई ही भूमाफियांसाठी आहे आणि इथला जो भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राला या ठिकाणून बेदखल करत असताना त्याच्या जीवावर त्याचा गळा घोटून जे चाललेला हा जो विकास आहे हा अजिबात सहन करून घेतला जाणार नाही आणि या संपूर्ण भूलभुलैयाचा हा जो चकवा लागलाय, हा तिसऱ्या मुंबईचा चकवा जो भूमिपुत्रांना लागलाय याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जो अमेरिकेच्या सोबत जो आपला ट्रेड डील जे झालंय त्या ट्रेड डील हे फाईलच्यामुळे एप्स्टीन फाईलच्या अनुषंगाने झालेलं आहे। एवढंच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणावर मोठा दबाव हा ट्रम्प सरकारचा आहे आणि यामध्ये या दबावातून आज भारत सरकार काम करत आहे। नरेंद्र सिलेंडर अशा प्रकारची अवई ही जगभरामध्ये ही आता गुंजत आहे। मी नार्कोटिक्सची त्यांची केलेली जी मागणी होती त्याला जो आशय आणि संदर्भ होता तो मराठा विरुद्ध ओबीसीचा एक संघर्ष मराठवाड्यामध्ये जो पेटला होता त्या अनुषंगाने कोणाची नार्को टेस्ट करायची त्या पार्श्वभूमीवर मी सदरचा संदर्भ हा सांगितला होता। त्यामुळे त्या मागणीच्या अनुषंगाने मी अजूनही ठाम आहे। मात्र त्यांची नार्को टेस्ट जर झाली तर वेगवेगळ्या क्लीन चिट कशा दिल्या आणि तिसऱ्या मुंबईमध्ये कोणाचे हितसंबंध लपलेले आहेत, शक्ती महापीठ हा कोणासाठी आहे, समृद्धी महामार्गामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे या गोष्टी आपसूक बाहेर आल्याशिवाय राहणार नाही। संभ्रमाची कोणती स्थिती नाही, ती एक कोटी होती। त्यामुळे 7/12 खोराचा अर्थ जो आहे तो भूमिपुत्र आपला सांगतो तोच आहे। सरकार जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या अधिकाराची पायमल्ली करते हा त्या खोऱ्याच्या अनुषंगाचा आशय होता। नाही कोणत्याही प्रकार थांबा कोणत्याही प्रकारचा संभ्रम असण्याचं कारण नाही। माझ्या या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या सर्व मागण्यांना माझा पाठिंबा आहे आणि आपली जी मागणी आहे ती एका प्रकल्पाच्या अनुषंगाने आहे आणि मी आपल्याशी जो संवाद साधला तो एकंदरीत भूमिपुत्रांची जी लढाई आहे त्या अनुषंगाने वाढला। नर्मदा आंदोलनाने आपल्याला कोणता विचार दिला हे सांगितलं, भट्टा पडसोलच्या आंदोलनाने काय दिलं हे सांगितलं आणि हे सांगत असताना थांबा आता इकडे प्रश्न विचारल्यावर इकडे जा, प्रश्न ऐकून घ्या, विचारल्यावर जायचं नाही इकडे। इथे विचारला आणि त्या आशयाच्या अनुषंगानं आपलं जे निवेदन आहे त्या पूर्ण आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने पाठिंबा आहे मला। माझ्या पूर्ण याला जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये कुठेही 2-2 आणि 4-4 आणि 10-10 भूमिका नाहीत। अजितदादांचा ऍक्सिडेंट होऊन आता जवळपास 1 महिना हा झालेला आहे आणि 1 महिन्यामध्ये अद्यापपर्यंत तपास न होणं, ब्लॅक बॉक्स न सापडणं, ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात वेगवेगळी माहिती येणं, एकंदरीत संशय जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे आणि या संशयाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार हे तक्रार द्यायला गेले असताना त्यांची तक्रार न घेणं आणि सीआयडीने तातडीने त्याच्या मागोमाग पत्रकार परिषद घेणं, कुठेतरी त्यांच्या परिवारातून म्हणजे ज्या उपमुख्यमंत्री झाल्या त्यांच्या पत्नी त्यांनी सीबीआयकडून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी करणं, एकंदरीत तपासामध्ये नेमकेपणा हा न येता जो गोंधळ झालेला आहे त्यातून संशय वाढत चाललेला आहे। या संदर्भामध्ये कुठेतरी सीबीआयची केलेली जी मागणी आहे त्या मागणीला सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीमध्ये ती तातडीने व्हावी आणि एवढा विलंब का लागतोय या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जरूर त्या संदर्भात महाराष्ट्राचं समाधान केलं पाहिजे। ते एका माध्यमाच्या कार्यालयात गेले होते आणि माध्यमाच्या कार्यालयातून बाहेर येत असताना हा हल्ला म्हणजे हा लोकशाहीवरच नव्हे तर एकंदरीत जो महत्त्वपूर्ण स्तंभ आहे माध्यमांचा, पत्रकारितेचा, त्यावरही कुठेतरी हा हल्ला आहे आणि एक भ्याड हल्ला देखील आहे। एका
व्यक्तीवर 5-6 जणांनी हल्ला करणं, त्याला बंदूक दाखवणं हे अशोभनीय आहे आणि हा सत्तेतून हा सर्व चालत असलेला खेळ आहे. महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीसांना तालिबान करायचा आहे, त्याचं ते असणारं उदाहरण आहे. त्यांना आज जरी पोलीस संरक्षण दिलं असलं, गुन्हे जरी दाखल केले असले तरी हा गव्हर्नमेंट स्पॉन्सर हल्ला होता. आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये त्याचा फटका हा काँग्रेस पक्षाला जरूर बसलेला होता. मात्र नुकत्याच नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये 2 क्रमांकाची मतं ही काँग्रेसला मिळालेली आहे आणि प्रमुख महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणून आज रोजी काँग्रेस ही राजकीय पटलावर कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येईल. राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेता हा काँग्रेसचे आहेत आणि अशा वेळेस 2 नंबरचे जे आमदार आहेत, 20 आमदार हे युबीटी जवळ आहे, 16 आमच्या जवळ आहे. तर अशा वेळेस आम्हाला राज्यसभेमध्ये यावेळेसची संधी द्यावी आणि महाविकास आघाडीचे जो चेहरा म्हणून, प्रमुख नेते म्हणून उद्धवजी जे आहे त्यांनी विधान परिषदेमध्ये जावं, अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव आहे, अशा प्रकारची आमची विनंती आहे. रोहित पवार वारंवार या नाही, रोहित पवार जे त्यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगानं सरकारनं आणि पोलिसांनी योग्य ते उत्तर द्यावं. कोणाची तक्रार दाखल करून न घेणं हे काही योग्य नाही. मूळ विषय हा आहे की अपघात झाला आणि त्यामध्ये मृत्यू झाला, उपमुख्यमंत्र्यांचा झाला, इतर लोकांचा झाला. रस्त्याने चालताना जर कोणाला धक्का लागला तर त्याचा गुन्हा दाखल होतो. जर रस्त्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये कोणाचा मृत्यू झाला तर तिथे देखील गुन्हे दाखल होतात. या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल का होत नाही या संदर्भात सरकारने सांगावं. आणि एवढ्या मोठ्या माणसाचा मृत्यू होत असताना त्यामध्ये तपास जो आहे हा झाला पाहिजे. आणि साध्या अपघातात जर गुन्हे दाखल होतात तर या अपघातामध्ये गुन्हे दाखल का झालेले नाही या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं. सर, भारतीय जनता पार्टीकडून वारंवार सांगितलं जातंय की संवेदनशील सरकार आहे, कुठेतरी संवेदनशीलता दिसते. नाही, तो त्यांचा दावा जो आहे तो फोल आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, बलात्कार होत आहेत, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे, कुठे खोक्या तर कुठे आका, अशा सर्व जे शब्द समोर येत आहेत. त्यामुळे संवेदनाहीन या सरकारला म्हटलं पाहिजे. एफस्टाईन फाईलचा तुम्ही उल्लेख केला, काय सांगा? फाईल ते तर सगळ्या जगात आज आपले वाभाडे निघत आहेत. एफस्टाईन फाईलमध्ये ज्यांचे नावं आहेत त्यांनी राजीनामे दिले आहेत, कोणाला जेल झाली आहे, कोणी त्याचं कन्सेशन करतात आहे. मात्र आपल्या इथे ज्यांचं एफस्टाईनमध्ये नाव आहे त्यांची पाठराखण भारत सरकार करतं, यातच सर्व काही आलं. रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, त्या ठिकाणी काही ठिकाणी राष्ट्रवादी सोबत लढली, शिवसेना शिंदे सेना असेल, काही ठिकाणी विलग लढली, काही ठिकाणी सोबत लढली. पण आता शिंदे सेना दावा करते की महायुती म्हणून रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपण सत्ता स्थापन करूया. मात्र त्याला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. हे सत्तेसाठी एकत्र आलेले लोक आहेत, हे सत्तेसाठी आसुसलेले आहेत. यांचे वाद मुंबईतही सुरू आहेत आणि महाराष्ट्रभर सुरू आहेत. थँक्यू. धन्यवाद.